हॅपी बर्थडे भावा. थँक्यू. काय मग स्टोरी बिरी बघितली भावा तुझी. तू चाललाय ना कुठे? अलिबागला जा. प्लॅन कॅन्सल झाला. छोट्याला बोलून नको येऊ घ्यायला. नाव राहायला पाहिजे नावच करायचं आपल्याला, बाकी काय नाही. महाराष्ट्रातला एक नंबरचा ऑर्केस्ट्रा लवली हाय फ्रेंड्स, आजचा आपला 5वा व्लॉग आहे आणि आज आपल्याला कॉल आहे मुरुडला आहे. साऊंड शो आज पण 1 वाजता निघायचं आपल्याला इकडनं. 1 वाजता पहिले आपल्याला जायचं आहे बड्डेला. आपल्या भावाचा बड्डे वरुण भोईरचा. तर आपले काही मेंबर्स तर बाहेरच आहे. केडी भाई गेल्या गावाला, तो उद्या ट्रेनला बसणार आहे. मग तो आलो परत आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. पण आज त्याचा बड्डे म्हणून आम्ही दोघंच आलो आहे. पहिले मयूरला घेऊन जाणार आहे. मयूरला घ्यायला जायला इकडनं. त्याला कॉल केलेला मी येतो आहे. आणि मयूर पण आपल्याला मयूरकडनं आपले पर्शियन कॅट गिफ्ट येणार आहे. त्याची ताई त्याला देते, तर ती मी घेऊन माझ्या बहिणीला देणार आहे, आत्याच्या मुलीला. तर आता पहिले वरुणच्या बड्डेला जाऊ. बड्डेनंतर आपण बघू, पॉसिबल झालं तर तिकडे जाऊ कॅट घ्यायला, नाही तर नाही जाणार, कारण की टाईम होणार आहे, खूप टाईम होणार आहे. आता 1 वाजता निघायचं आहे आपल्याला. तर पहिले मी मयूरला घ्यायला जातो, मग बघू आपण कसं काय ते पुढे. तर आलो आता आपल्या भावाला घ्यायला. भाऊ तर आलाय घरातून. भावासोबत कुठे यायचं आपल्याला? वरुणच्या घरी बड्डेला. आता आपल्याला जायचं, पहिले बड्डेला जायचं आहे. आणि मयूर भावाची बहीण आपल्याला काय माणसं देते, कुठली पर्शियन कॅट आहे ती आपल्याला देणार आहे. आणि ती मला द्यायची माझ्या दीदीला जाऊन भिवंडीला. तर आता मला पॉसिबल नाही जायला, कारण की 1 वाजता आम्ही निघणार आहे अलिबागला जायला. आणि आता वाजल्यात 12. तर मी हाणून ठेवेल, बघू. पहिले वरुणचा केक कापायला जाणार आहे, त्यानंतर तिकडे जाऊन मग ती कॅट घेऊन घरी आणून ठेवू. बघ मग 1 दिवस ॲडजस्ट होऊ कुठे तरी जमतं तर भावाला बोललोय, भावाला पण जरा काम आहेत थोडीशी. तर भेटू वरुणच्या घरी. तर पोहोचलोय आपल्या भावाच्या घराजवळ. भाऊ कुठे बघायला लागेल, गाडी पार्क करायला जागा नाही इकडे. भावाला फोन नंबर आहे वरुणचा? नाही ना, नाही. थांब, आपण डायरेक्ट आता घरातच जाऊ. तर भावाला कॉल केला, भाऊ बोलतो मी रेडी होतोय. भाऊ केस कापायला गेल का? तर बघू कोण येतोय. काकू असेल तर काकू येईल. भूक लागली असते ना. आपण थांबू आता, कोण येतं बघू. इथं बघते, इथे कॅमेऱ्यात कोण बघतोय आपल्याला इथे. बाई बेल वाजवली भावा. हॅपी बर्थडे भावा. थँक्यू. काय मग स्टोरी बिरी बघितली भावा तुझी. तू चाललाय ना कुठे? अलिबागला चाललो बाबा. तुझा केक कापूनच जाणार. मम्मी जरा थंडा कोल्ड्रिंक घे ना. कोल्ड्रिंक घे ना. अरे तेजाला फोन केला, तेजाचा फोन स्विच ऑफ आहे. हा आपला भावा केसा बिसा कापून आला ना. हो, फुल हिरो बनलाय. आज आपल्या भावाचा बर्थडे आहे, पण मी चाललो अलिबागला. पण आमचे काही मेंबर बाहेर आहेत. मेन केडी भाई आपला गावाला गेलाय. आणि ते तेजसचं बस झालं, तो बाम लावायचा 1 नंबरचा. तर आम्ही विचार केला भावाचा केक कापूनच जाऊ. धन्यवाद आणण्याबद्दल. भाई बस काय येणारच ना तुझ्यासाठी. तर आता घेतोय भावाचा केक कापायला. कोण नाही, मी बर्थडे बॉय मयूर. घाई जायची म्हणून आलाय केक कापायला. घाई म्हणजे अलिबागला जायचं म्हणून, बाकी काय नाही. टाईम पण झालाय. मी राजादाला फोन केलेला पहिले, मला थोडा टाईम होईल. राजादा बोलला ठीक आहे ये. 1:30 वाजे, म्हणजे 1:30 वाजेपर्यंत निघू आपण आरामात. तर आता पहिले भावाचा केक कापून घेऊ आपण. केडी भाईला व्हिडिओ कॉल करतोय, भाई व्हिडिओ कॉल उचलत नाही. मग जाऊ दे, आम्ही कट करून घेतो.
तर भावाचा आपण केक कट केलाय हा असाच आहे. अजून 2-3 दिवसात परत केक कापायचा भावाचा आपल्याला. बर्थडे करायचं बाकी आहे. बर्थडे करायचा बाकी आहे, पण आज मेन बर्थडे आहे ना म्हणून आम्ही केलाय. तर आता वरूनचा केक वगैरे कापून आलो घरी. घरी आलो आणि आता निघायचा टाईम झाला. छोट्याला बोलला घ्यायला ये, माझ्या गाडी नाही ना आज. छोटा येतोय घ्यायला मला. आणि मांजर काय घ्यायला गेलो ना, टाईम नाही भेटला जायला तिकडे. मयूरला बोललो मग आम्ही उद्या सकाळी जाणार आहे. मग आता उद्या अलिबाग तिकडनं आलो ना कॉलवरून, आम्हाला सकाळचं होईल 6-7 नाही तर 8 तरी वाजतीलच घरी यायला. मग उद्याच मांजरा घ्यायला जाईल. मग आता पहिले छोट्या येतोय मला घ्यायला. मग छोट्यावर मग लवली हाऊसवर पोचायचं मला. लवली हाऊसवर सगळी पोरं आल्यात, थांबल्यात, लवकर आहे जायचं आपलं निघायचं बोलतात. तर प्लॅन कॅन्सल झाला. छोट्याला बोललो नको येऊ घ्यायला, तुम्ही ऑटोला जातो आहे. नानाच भेटला ऑटो. नानावर बोललो मला उमेश नगरला. नाना विचारला कुठे चाललं, नाना बोललं चाललं इकडे सोडायला सांगितलं उमेश नगरला सोड मला. ही पिन त्या अंड्या व्हायला पाहिजे, नुसता पाहायला लागल्या. फोन करतो घेऊन ये घेऊन ये म्हणून ती पहिले गाडीतून काढली, तशी ती गल्ल्यातच टाकली. तर छोट्याला आता जस्ट फोन केला म्हणून नको येऊ घ्यायला. मी पोचतो डायरेक्ट रूमवरती, कारण की फोनवरती फोन यायला लागले. टाईम झाला, आम्ही दोघंच बाकी आहे, लेट झाले आज आम्हाला. तर भेटतो रूमवरती आणि लगेच निघणार तिकडे. तर आता सगळे भेटलेले मला, पण यावेळी तर चांगलाच बाम लावलाय. बस बस बोलले, नंतर बोलतो परत तुला लवली हाऊसवर जायला लागेल. मग उगाच बसला. एक काम कर ना जय, काय त्यांना बोल तुम्ही निघून इथे या पुढे या. हे घे 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 भाऊ, तुला पिन घे पहिले. तर अंड्या भाईला पिन दिले. अंड्या भाई नुसता फोन करत होता सारखा सारखा. आणि मी पण ऑटोलाच आलोय. मला जर नानानी सोडलाय. जरा आपले मनाचे श्लोक जरा मनात ठेव ना. बैठकीला जातो ना तू, बघ ना आता ते पण ते आवाज मी कट करणार आहे. पण आपले भाई बैठकीला जातो, मनाचे श्लोक काय विसरत नाही बोलायला. नाही बाबू भाई. पप्पे बाय कसं काय मग? बाकी ठीकठाक आहे एकदम मजेत आहे. कालचं कसं काय होता भाई? कालचं एकदम नाही, कालचं काम कुठलं होतं रे? कालचं कुठे बोलत जय त्यांना? काल साऊंड शो होता आपल्याला. जय परवा हा कुठे बोलत त्यांना? कोणला त्यांना कोणला त्यांना? भाई मला लवलीच्या रूमवर सोड, बाकी काय नको करू. राजाचा पिस्तल एक तर लेट झालाय. छोट्यानी पण चांगलाच बाम लावला. येतो करून घेणार आहे. ठीक आहे, आता मी जातो लवली हाऊस वरती. राजाचा पिस्तल आहे, बघू आपण. तर सगळे निघले आहेत. छोट्या भाईने जाम लेट केलाय, पण आता तो येतोय का माहित नाही. येईलच तो. आपण लवली हाऊसवर पोहोचले सगळे. बघ टेम्पो पण नाही, गाड्या पण गेल्या. हे छोट्या बाईनी आता छोट्याला बोललो ये घ्यायला. अर्धा तास झाला. काय तुमची नाटक आहेत रे नेहमी? हा? लांबचा प्रवास समजत नाही का तुम्हाला लोकांना? बघ ना. चल काका चल. नाही येत ना तू? काका नाही येत. व्यवस्थित जा, व्यवस्थित या. हो. नाही माझा मेवण्याचं लग्न आहे म्हणून मी येऊ शकत नाही. व्यवस्थित जा, व्यवस्थित हे करा, मजा करा मस्तपैकी. सावकाश जाऊ, सावकाश या. चला आता निघतोय. सगळे निघाले ना. ती लास्ट शेवटची गाडी आहे. येऊ नका. नाव आपलं नाव राहायला पाहिजे तसं. हा. हा. नावच करायचं आपल्याला, बाकी काय नाही. आता हे मयूर आहे वाटतं. दादा मी नाही केलं ना भाऊ. छोट्या बाईला फोन केला, छोट्या बाई गेला येते अजून मला. रनिंग दाखवतोय. हा भाई छोट्या बघ लवकर ये जरा, अजून पण टाइम खपला नाही. अरे भाई काय तू लेट केला, सॉरी बोलतोस भावा. सगळे भडकून गेले. टाकून जाऊ. सॉरी दादा सॉरी. लवकर लेट आलेला सॉरी बोलते आता. यो याचे मुले सगळे मला बडबडायला लागले. तू घ्यायला येणार होता घ्यायला. अरे बाबा मी तुला सांगतोय ना, ही बघ पॅन्ट बघ. पॅड नाही पॅन्ट पॅन्ट झाली. अरे कोणच नाही, आपण चौकात आहे ना भाई, मेंबर आहेत ना. आपला जॉली माणूस कॉल केल्याबद्दल. भारतीय काका आपल्या गाडीत असणार आहे. मयूरदा एकदम डेंजर आहे. प्रत्येक वेळी टाइम जोक तर भारी भारी वाढतो काका आपला. भारत का आपल्यासोबत? हा आहे. पण भाई तुम्ही जाम टाइमपास केलं भाई. सगळे वैतागून म्हणजे राजाचा भडकलेला थोडा. उठलो लेट, ब्लॉग बी एडिट लेट याचं कारण काय नाही भाई, सगळं काय तरी करायला लागेल म्हणून थोडंसं शिव्या खाल्ल्या. 4 तासाची रनिंग आहे आपल्याला, म्हणून
लवकर जायचं आम्ही आहे निघालो आणि हा भाईने लेट केलाय. प्रॉपर आपल्याला ऑर्डर कुठे प्रॉपर मी एवढा मुरुडला आहे, मुरुड मुरुड ऐकतच मुरुड बोलले ना. प्रॉपर मुरुडला आहे. प्रॉपर हा काय बोलतो कसं वाटलं? कुठे? अरे मला काय माहिती, मी तर डायरेक्ट ऑर्डर वरून कोपरवरून तिकडे चालू आहे. कोपरला होता तू कच्ची बाजूला गेलता ना? कवा वाजवला बघू दाखव कच्ची कच्ची मास्टर आपला. रे आपलं कोण होतं? आपली शूटिंग काढ. वन साइड कच्चे मास्टर लवलीचे एकदम. तो ऑर्डर वाजून लय हा भाई 2000 रुपये सोडत आहे का? हे आपला माणूस आले. टायगर इज कम बॅक. इथे आणि येऊ गेला आताच. त्या दिवशी बरं फुल सँडो आणि फुल हे घालून होता तसं द्यायचं होतं ना. आता काय करायचं तुझ्या मनात ते कुठं कपडे संपलं बघता तुझ्या मनात कपडे बदली कारण मारून भेटत नाही भेटत जे बनवत ना कपरी आपल्याला एक दिवशी ना म्हणजे भेटते. तर आता आलं सीएनजी पंपला. अरे तुम्ही गाडी तिकडनं इकडे का घेतली भाई? तिकडे गाड्या लागल्या ना मग तुला दिसलं नाही पाहिले? आणि कधी कधी नाही घेत तिकडे. बाहेर आलो बघ भाई कसा फील होतोय. तू आता एसीत बसले ना? पनवेल गॅस पंप पनवेल आहे बाई विस्ता टाक. ए भाई ऐक त्याला बोल फुल करा का पैसे बिशे देऊ नको म्हणजे. हा आपलं ओनर आहे ना राजाभाई आहे ना, फोन कर त्याला. तर आता पोहोचलोय सीएनजी पंपला. सीएनजी टाकून आम्हाला लगेच निघायचं आहे आणि जेवायला थांबणार आहे का माहीत नाही. आणि छोट्या पण इथे जरा बनवतोय व्लॉग पण त्याने आज लेट केलाय जरा जामलाच लेट केलाय. थोडा नाही जाम लेट केलाय. पोरं मेंबर्स भेटली ना भेटले नाही टाकून गेले ते. सगळ्यांना टाकून गेले. समोसा पाव नाही समोसा घेऊ आता घेतोय समोसा खायला. आता आम्ही जेवून तर नव्हतं आलो, भूक तर जाम लागले, जेवून नव्हतं आलो. मग समोसा घेतोय तर खातो बघू काय आहे का. आणि यावेळी कन्फ्यूज अंकलला बोललो समोसा पाहिजे. पहिले वडापाव दिला नंतर सबसे बडा समोसा. अंकल कुठला पंजाबी इंडियन समोसा कुठला? इंडियन ना मग भाई आपलं महाराष्ट्रात जातं तर मग इंडियन. तू कुठला खाता वडापाव? इंडियन बर्गर नाही बरोबर. तू काय खाता? सबसे बडा समोसा. गरम आहे चटणी दे ना अंकल. चटणी दोन्ही देते चटणी. हा चटणी टाक. आता समोसा खातोय. आम्ही जेवून नव्हतं आलो, लेट झालेला म्हणून बाहेर पण गेलेलो. वरूनचा बड्डे पण होता, जेवलो नव्हतो. तर समोसा खातो इकडे. मग भेटू. खूप लांब जायचं आपल्याला, अजून 3 तासाची रनिंग आपली. डायरेक्ट आता हे जेवायला थांबतील का माहीत नाही. थांबलं असेल तर खूप चांगलं आहे, नसेल थांबलं असेल ते पण चांगलं आहे. तर बघू आता खाऊन घेऊ. तर पोचलो आम्ही आता अलिबाग मध्ये पोचतोय. येईल काय बोलतो सीएनजी नाही ना? 6 वाजता येईल गाडी. चल निघू मग चल. काय बोलतो निघायचं बोलतो. रात्री भरूया मग. आता रात्री भेटेल का नाही माहित नाही. आता आम्ही अलिबाग मध्ये सीएनजी टाकायला थांबलेलो. पोचलो आता अलिबागलाच पोचलोय. थोडा आराम केला, रेस्ट, झोप आलेली, गाडीत झोप लागलेली म्हणून थोडा असं गप्पा गोष्टी करत येत होतो आम्ही. सगळे बोलत होतो. नाही रे भाई तू तर फुल झोपलेला. मी झोपलो तो अर्धा तास मला लागलेलं. अर्धा तास तू लई झोपलो. चेकिंगला आल्यावर लगेच. किती गाड्या आहेत रे? आहेत 3-4 आपल्या गाड्या आहेत. हे उतरली 37 आहे. त्यालाच गाडी उतरली. राजाने पण कॉल केलेला कुठपर्यंत आहे. आता त्याला फोन येऊन गेलाय. होय आपल्या पाठी पुढे आहेत ते पण सगळे. कॉल आलता आता. हे बघा कुठे आले जा मग. नीट होईल भाई. तर मयूर भावाने आपल्याला एकदम पार्टी दिली. आता थोडा वेळ थांबलो आम्ही. किती वेळ थांबलो? 15-20 मिनिटं थांबलो ना. गाडी लावले. नॉर्मल खाते बिस्किट काय जास्त खात नाही. लांबचा प्रवास आहे म्हणून. हा तेच नॉर्मल आहे. आपण तर डाईट चिवडा घेतले आणि माउंटेन ड्यू बिस्किट. सीएनजीची गाडी येत होती म्हणून थांबलेलो. आता किती 5-10 मिनिटं किती टाइम लागेल अजून? 5-10 मिनिटं. भावानी इथपर्यंत आणलंय त्याबद्दल धन्यवाद.
अजून थोडासा प्रवास बाकी आहे. सुखरूप घरी सोड आम्हाला मस्त. अजून लोकेशनवर पोहोचायचं आम्हाला जरा टाइम लागणार आहे. किती टाइम लागेल रे? हा लोकेशनचा अजून 1 तास आहे. आपण तिकडे पोहोचायचं आहे. तोपर्यंत आम्ही सगळे थोडं खाऊन पिऊन जरा तू गाडीत आलो नंतर पेट पूजा करून घेतो जरा. झोपून जा. तर फायनली CNG आपले भरायला भेटले आहे खूप टाइम नंतर. बरोबर जाम टाइम झाला आपला. आम्ही इथं थांबलो कम से कम पाऊण तास जास्त थांबलो. आणि लाईन दाखवू का तुम्हाला? बरोबर दाखवू का लाईन आहे ना? दाखवू लाईन तर जामच आहे. हे छोटा कुठे बोलाला बजा का? छोटा कुठे? तर पोचलोय आता आम्ही लोकेशन वरती. सगळे लेट नाही झाला. CNG मुळे टाइम झाला. CNG आपल्याला फक्त लोकेशनला पोहोचलोय. लोकेशन आतमध्ये आहे. आपल्या समोरच एकदम भारी बीच आहे. आता दिसणार नाही. ते टेम्पोचा तिकडे चालले आपली. हा पर्यंत तू तर फुल झोपेन उठलेला वाटतंय. अरे झोपलोच नाही. मग झोपेतून उठलेलं वाटतंय. अरे मनाचे श्लोक कमी बोल ना. अशी पोळ आहेत आपल्या ग्रुपमध्ये. चला 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 पण जरा एक कट करून टाकलं. चला बोल बाय. तू पण जाम झोपला. नुसतं झोपत आले. चल झोपालू प्राणी आहे. झोपला. अरे झोपून उठल्यावर एवढं होतास कुठे? तू जायला आणायला जाणार होतास? नाही इथे साईडवर होतो ना. झोप आलेली का तुला? साईडवर होतो. साईडवर कुठच्या? सकाळी गेलो 7 वाजता साईडवर. मोबाईलच्या का? सिमेंट नव्हता आलता ना साईडवर. नाही का? पाणी आलेलं का? पाणी आलेलं? चला आता आपलं चेंज पण करायचं आहे. पहिले सेटअप लावून घेऊ. जाऊ आता पुढे. हा बाबा इथं ही एंट्री आहे आपली. चल दे. लेट झालंय ना? लेट झाले बाई. नुसती वालूच आहे खाली. वालूच चटणी टाकायची आणि घेऊन जायची कडे. हा मस्त बोलला बाई. लेट काय झालं तुम्हाला? अरे असे आलं जरा ब्रेक कसे इथे ब्रेक कसे लागवते इथे कुठे इथे जो काय टेम्पो आहे काय रे काय आला इथे समोर इथेच दिसत आहे बोलले. ब्लॅक घातलंय ना रे. अरे ब्रेक लूज होते जरा टेम्पोचे त्यामुळे असते ना. ते बघा माझे स्टेज आपल्याला सेटअप लावायचं. अरे दादा आता एवढा लेट कशी काय तुम्ही? लेट म्हणजे जरा CNG भरता टाइम. CNG वाला. अच्छा ठीक आहे चालेल. साऊंड आपल्याला ओके झालं का? साऊंड वगैरे ओके दिला. 4 वाजता आलो आम्ही. आंघोळ बिंगोळीला गेलो मस्तपैकी समुद्रावरती आंघोळ वगैरे केली. फुल एन्जॉय. आमच्या नशिबात नाही ना आता समुद्र. कारण की काय आहे आम्ही लेट झाले. आम्हाला नाही तर आम्ही पण तुमच्या पवायला असतो आता. एकच नंबर. तुम्ही असे तर अजून एन्जॉय केले असते. स्टेज आहे म्हणजे स्टेज एकदम भारी हाईट कमी आहे. असा स्टेज पाहिजे 2 रोडला. मजा येणार आहे. तर आता झालं माझं सेटअप लावून. राहुल भाऊ पण लावतोय सगळ्यांचं. पप्पे बाय काय लावतोय? चंडा डफ टिंबाल्या. सौरभ भावाने नवीन बेंच आणलं वाटतं. आजचा सेटअप नॉर्मल भारी मजा येणार आहे. लोकेशन मस्त ओपन आहे. ओके भाई बरोबर आहे ना? बरोबर एक नंबर. भाई आज जरा कॉन्सर्ट जरा नीट वाजव. आपण शूट घेऊ कॉन्सर्टचा. एक नंबर. तुम्हाला लेट झाला थोडा तर सेटअप लावून घेतला. आता जाम गरम बी जाम होतोय. घेतला हे तर मेन माणूस आहे भाई. याच्या मुलं चालले ओरडा ऐकले.
राजादा हे राजादा चेहऱ्यावर दिसत होतं मी आल्याला बघितलं. तर आता सेटअप लावून झालाय. हे किती वाजतील वाजवायला राहुल भाई? किती वाजतील वाजवायला? आता अर्धा तास पकड अजून. अर्धा तास करू आपण. मी आता सेटअप लावून घेतो आणि लगेच फ्रेश होतो लगेच. कारण की सामान बिमान काढला नाही, लेट झालेला. राजाचा काही करत होता. जसा टेम्पो आला तसा काढला नाही, तसा लावला बस लगेच. माझाच फर्स्ट लावून झालाय. तर जातो फ्रेश होतो बघतो. तर आता मी झालोय फ्रेश झालोय. कपडे वगैरे चेंज केलेत. सेटअप पण लागला. फक्त बॅलन्सिंग चेक करायचे आपल्याला. रेडी मंडे रेडी एकदम जॅकेटच घालायचं वरती. गरम व्हायला लागलं आता काय पावडरला आपण फायदा नाही. काय आहे माझ्याकडे सगळं पाहिलं बघ. बॅग घेऊन फिरतो. फायदाच नाही ते कामाने कला तुझी पण बॅग तिथे लाव. डीजे वाल्यांकडे. हा तिथे लाव आपली. म्हणजे ठीक आहे चालेल लावतो. काही दुसरं काही नाही ना. नाही नाही बॅगेत काय नाही. चार्जिंग. तर आज ब्लॉग मध्ये जास्त काही वाजवून दाखवणार नाही. आज जास्त ट्रॅव्हलिंग आणि मजा बिजा काय केली हा, ते नुसती मजा. वाजवणं दररोज वाजवायचं बघतात कमी. ना. वाजवून आज कमी दाखवणार बस. आजची फक्त मजा. थोडे सकाळ असेल आपल्याला समुद्र बघायला भेटतं. ते बघू आता उद्या बोलले तर कळली घरी जायचं आज. नाही उद्या ऑर्डर पण आहे आपल्याला. अरे हा, उद्या पण आहे. उद्या पण कॉल आहे. उद्या आपलं डोंबिवलीचं आहे वेस्टमध्ये म्हणून. आता बघूया कसं वाटतंय. मजा तर खूप येणार आहे. खूप मजा येणार आहे. आणि तेवढा ओपन आहे. भारी आहे सगळा. चला बघूया पुढे काय होतं आता. ऑर्केस्ट्रा गाजवत आहे. आपण फारच भाग्यवान आहात मुरुडकर. आपण फारच भाग्यवान आहात. पूर्ण महाराष्ट्रातला एक नंबरचा ऑर्केस्ट्रा इथे आपल्या समोर सादर करतोय. पूर्ण महाराष्ट्रातला एक नंबरचा ऑर्केस्ट्रा लवली ऑर्केस्ट्रा आपल्या सेवेसाठी इथे हजर आहे. आणि जर आपण पाहाल तर 4 ते 5 कीबोर्ड वरती जे आपलं कसम दाखवतात, खरोखरच त्यांची कला बघण्यासारखं आहे. युट्यूबला आपण जर का पाहाल तर एक नंबरचा तुम्ही सुद्धा म्हणाल. आपण प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभवच घेता. धन्यवाद धन्यवाद लवली म्युझिकल सर्कल. आपण इथे आम्हाला मुरुडकरांच्या सेवेसाठी आलेला त्याबद्दल धन्यवाद.
अरे कोण काही काही पिक्चरचे वेज एका ऑलरेडी बंद कर कॉपीराइट पडेल. अडीच पॅकअप करतोय आपण आता. पॅकअप खोल भाई. थँक्यू बाबा खोलल्याबद्दल. काय बोलतोय छोटे काय बोलतो असं वाटतं कधी जाम बंद शो झाला. आजचा शो एवढा भारी झालाय. एक नंबर शो झालाय. फुल पब्लिकची पण मजा केली ना. आम्हाला पण खूप मजा आली. काय बोलतो फोटो काढतो. किती पॅकअप बोलशील. बस बस तोंड दुखल तुझा. अरे डीजे चालू होता. आपला अर्ध सामान घेतलाय बाबा. थँक्यू. आणि किती वाजले भाऊ दाखव जरा. जास्त नाही 2:45 झाल्यात. 2:45 झाल्यात. चल बाबा सगळे शो बघायला आलते भाई आपले. थँक्यू. चल ना आपला सगळा पॅक झालाय. आता निघायचंय घरी. तू कुठल्या गाडीत आहे. खाल्ले वाटतं. हा आपल्या बँकी भाऊनी खाऊ खाल्लाय. त्याला खाऊ आहे. काम व्हिडिओ काढले भाई. पप्या काय मदत करू तुला. इकडून ना घे. बस बस ना. हा देतो. आता काय गरज नाही ना उचलायची. ठीक आहे चल. भाऊ भाई तुला काय मदत करायची. नाही ना. ओके चल. राहुल भाई तुला काय मदत नाही करायची ना. काय मदत नाही पाहिजे ना. बघ ना भाई आहे ना. चल चल. हा बोल भाऊ काय मदत करू तुला. मला नाही मी तुला मदत करतोय. तर राजाचा मेन आहे आपला. आपण त्यालाच कामाला लावलंय. माझा पेमेंट याला दे आणि याला जेवढं पेमेंट आहे ठीक आहे आता निघताना भेटतो. राहुल दा बोला घेता गेला. चलो आता पॅक झाला आपला.
जाम टाइम झाला, आता घरी पोहोचायला सकाळ होणार आहे. काय होणार आहे बँकी? दुपार. आपल्या भावांनी मोबाईल पकडलाय, दुपार होणार आहे. आपला भाऊ आहे तिकडे. भाऊ कसा वाटला शो? एक नंबर. थँक्यू भावा. सपोर्ट करायचा भावा. तुम्ही सपोर्ट कराल तेव्हा आम्ही पुढे जातो, तुम्ही सपोर्ट करता तेव्हा आम्ही पुढे जातो. चला आपला भाऊ कुठे जातो? आगरदांडा. कुठे आहे? मुरुडचा पुढे. मुरुडच्या पुढे. किती किलोमीटर आहे? 9 किलोमीटर. आता एवढ्या रात्री तुम्ही जाणार? बस काय तो शो बघायला आलेलो खास. ठीक आहे थँक्यू. असं सपोर्ट करायला भाऊ तू पण. थँक्यू आल्याबद्दल. भाऊ आजचा शो भारी झाला ना? शो भारी झाला ना? कोणते स्टँड हे भावा शो कसा झाला? एक नंबर झाला. हा म्हणून तर बघ इकडे बघ. हे बघ हे काय आहे बाई? काय बोलतो हा? एक तुटली. हा बोल. हा माझे. हे बघा हे सगळं असं एवढं नुकसान होतं आमचा. दादा चला बाबा. नाही हे जोक सगळी मारतात, पण दिनामाच्या मनाचे श्लोक काय खपले नाही 100%. ते मी कट करणार आहे. भाऊ आरामात या का? काही ना करू. बाय बाय. हे प्रशांत आरामात या. धन्यवाद. बिस्लरी पिऊन घरी येतो. तर पॅकअप तर झालाय, तुम्हाला सगळं बघायला तर भेटणारच. आता आम्ही निघतो इकडनं. आजचा शो एवढा भारी झालाय ना, म्हणजे अजून थकलो नाही, अजून एनर्जी एवढी आहे ना, परत बोलायला वाजवायला तरी वाजू शकतो. नाचत होते ना तेवढ्या म्हणून एनर्जी येते. आणि पब्लिक पण अशी रिस्पॉन्स देत होते ना, आणि आम्हाला एवढी एनर्जी आलेली की म्हणजे सांगताच येत नाही. सगळे गाणी पण एवढे प्रॉपर झालेत, भारी झाले, सगळं वाजवणं पण एकदम भारी झालं. बेस्ट भेटलं सगळा. 100% दिलाय सौरभ भाईने त्यांना. परत कधी आलो तर येऊ आम्ही इकडे. बोलायला तर येऊ काय छोट्या? मी तर नाही थकलोय, पण छोट्याचं सांगते ना, छोट्याला वाजवायला भेटलं नाही, कारण साऊंड शो असल्यावर ताशा वाजवायला भेटत नाही. आणि जेव्हा वाजवायला भेटलं नाही तेव्हा माणूस वैतागतो ना रे, वाजवायला नाही भेटल्यावरती. पण छोट्याने सकाळी लेट केलेला, तरी आम्ही ते लेट पोहोचलो, पण काय नाही झाला. बीच दाखवतोय. बीच नाही, बीचचं दाखवूच आपण. आता छोट्याला बोललोय घरी पोहोचल्यावर मला तू सोडायला यायचा. छोट्या हे तुझ्या दिसते रे बीच. हा दिसणार ना वा. कसं आपला आता मयूर जाय येतं म्हणून थांबलोय. हा सौरभ भाऊ आलाय, आपण याला विचारू काय तरी. दोन्ही पण होणार. भावा काय बोलशील? शो कसा झाला आपला? व्हिडिओ मध्ये दिसेल ना. व्हिडिओ मध्ये दिसेल. बरोबर सगळे तेच बोलणार आहे भाई. राजा भाई कसा काय शो आपला कसा झाले? कडक नाही एकदम झाला. एनर्जी आहे ना? आम्हाला मेन तोच टेन्शन असतो की बजेट घेतो तर काम दिला पाहिजे. हा आपल्याला एनर्जी एवढी आता परत वाजवायला सांगितलं वाजवू शकतो आपण. बाय नीट जावा. ओय नीट जा बाबा. आरामात उद्या जावा. बंड भाई चल बँकी भाई. हे रिक्षा नीट चालव, घाई नाही आपल्याला. तुझा हात फ्रॅक्चर कोणी केलाय? जरा कमी होते नाही तर जाशील ढगात. ठीक से जा. तर आपलं लोकेशन होता पाटील खानावल. तर ह्या काकाने आपल्याला डायरेक्ट सांगितलंय मुरुडला आहे. तर पाटील खानावल वाटतं काय खूप फेमस आहे बोलतात जेवणासाठी, असं बोलत होते ते. तर इकडे विजिट करणारच आहे परत. 8-9 तारखेला आम्ही येणार आहे. बघू आलो तर परत दाखवून तुम्हाला. तर आता वाजल्या 4, थांबलो CNG टाकायला. आपण पण थांबलो, आपल्यासोबत दुसरी पण गाडी आले. हे भरून घे CNG भाई. फुल अंड्यातर्फे फुल असते. पप्प्या झोपले काय? खायला काय? खायला आहे का? नाही ना. काय शपथ. असेल तर द्यायलाच लागणार आहे. अरे मारे आमच्या गाडीत होता डाईट चिवडा आणि खंपलं वाटतं. झोप येते तुम्हाला? ड्रायव्हरच्या बाजूला झोपू नको रे. नाही इथे गाडी लावली म्हणून झोपले. हे बाबा कुठ रे? CNG भरायची आहे.
वाजता आता सकाळच्या वाजल्यात 5. आम्ही पोचलोय पनवेलच्या आसपास आहे. आम्ही आता साईगाव जवळ, साईगाव तिथेच आपण चल प्रॉपर. आपलं कुठे आपण तर फायनली लवली हाऊसवर पोचलोय. आता सकाळच्या वाजल्या 7:30 नाही 7, 7:15 वाजले असतील. हे झोपून तर उठलाच भाई फुल. झोपून नाही झोप येते. हा अजून झोप येते. बाबू आहे अभी तक सोया नहीं रे भाई. तुझे तेरा 4 बजे का वीडियो दिखाओ क्या? 4 बजे तू कैसा था? कौन? बाबू भाई. बाबू भाई कोमा में था. 4 बजे कोमा में था. चल ए छोट्या मला सोडायला येतो ना हा घरी. येतोय नक्की. आता छोट्या येतं मला घरी सोडायला. आता झोप जाम आली आहे. थोडासा गाडीत पण झोपलो होतो. छोट्या येईल घरी सोडायला. बघू आता पुढे ब्लॉग एंड तर घरीच करायचं आहे. तर छोटा भाई आलता आपल्याला सोडायला तर घरी पोहोचलोय. पण माझ्या ब्लॉग मध्ये गाडी कधीच घेतली पण माझ्या ब्लॉग मध्ये अजून गाडी आली नाही. भाई छोट्याने गाडी घेतलेली आहे आता नवीन. कॉंग्रॅच्युलेशन भावा. धन्यवाद. आम्ही कधीच केलंय पण नवीन घेतलं तेव्हा. नवीन घेतलं तेव्हा सगळ्यांनी केलंय पण तेव्हा पण आपले ब्लॉग आपली चल जाऊ संध्याकाळी भाई कॉल आहे आपल्याला. चल झोप बाबा. पूर्ण झाली पाहिजे. झोप ना आली पूर्ण दिवस गेलाय. हा ब्लॉग नक्की बघा. भारी आहे ब्लॉग. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळा करा. आपल्याला काय करायला विसरू नका आणि सपोर्ट द्या. सपोर्ट द्या. चला आता जातो घरी. ब्लॉग इथे सेंड करतो. झोपायचं आहे. पाय ठेवलंय तेव्हा चल भावा चल.